नमस्कार, मी रोहित पवार मुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये घोडबंदर रोडवरून तुमचं स्वागत करतो। आता इगतपुरीला एक शूट आहे, त्या निमित्ताने मी चाललो इगतपुरीला। सो आता नवीनच समृद्धी महामार्ग चालू झाला आहे, हार्डली मला वाटतं एक 4-5 दिवस झाले असतील। आता म्हटलं की जातोयच आहे तर समृद्धी जो एक्सप्रेस हायवे आहे तो आपण एक्सप्लोअर करावा, तिथे काय काय सुविधा आहेत। म्हणजे आता आज आपण इगतपुरीपर्यंत जे आहे जो नवीन पॅच चालू झाला आहे तो कव्हर करणार आहोत। सो हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। मध्ये मध्ये पेट्रोल पंप आहेत का किंवा अदर फॅसिलिटीज, टोल किती आहे ते सगळं तुम्हाला सांगणार आहे। मी आता निघाले बोरिवलीवरून। सो बोरिवलीवरनं 134 काहीतरी किलोमीटर आहे इगतपुरी, आणि आता इथून मला वाटतं 124 किलोमीटर वगैरे राहिले। सो ॲव्हरेज आपल्याला 2.5 तास वगैरे दाखवत आहेत वाया समृद्धी हायवे। तर बघूया, मध्ये एखादा ब्रेक पण होईल आपला नाश्त्यासाठी। ब्रिज आहे, डबल डेकर वर मेट्रो, खाली ब्रिज, आणि त्याच्या खाली हा दुसरा रस्ता जो आता नवीन झाला ना ब्रिज तो आहे। जागोजागी आहेत ना मेट्रोचे काम बाकी आहेत अजून। जोपर्यंत मेट्रोची काम होत नाहीत ना तोपर्यंत काय घोडबंदर रोड मी तर सजेस्ट नाही करणार, कारण आत्ता सकाळचे 7 वाजलेत आणि आत्ता पण ट्रॅफिक आहे। त्याच्यावरून अंदाज लागतोय की संध्याकाळी वगैरे तिथे येऊच नाही माणसाने। आता जेव्हा मेट्रो चालू होईल आय होप की बऱ्यापैकी ट्रॅफिक कमी होईल। कामं तर बरी झालेली दिसत आहेत मेट्रोची, तर कधी पूर्ण होतील ते नाही माहिती। आणि अजून एक गोष्ट मला जाणवली इथे की याच्या अगोदर आता मी सूरज वॉटर पार्क जवळ पोहोचलो आहे। सो याच्या अगोदर जे सिग्नल्स आहेत ना ते कसे कट डाऊन होतील ना, ते जर काही झालं तिकडे तर अजून हा रस्ता थोडासा स्पीडअप होईल। या साईडला फारसं येणं होत नाही, आपलं जी काम आहेत ती लोणावळा, कर्जत, अलिबाग त्या साईडला असतात। सो आज जाताना मला एक अशी गोष्ट क्लिक झाली, इथले फ्लायओव्हर, त्याच्यानंतर मग नॉर्मल म्हणजे डांबरी रस्ते किंवा सिमेंटचे रस्ते, कुठेही अजिबात लेवल नाही आहे। सगळीकडे असं दिसतंय की खूप लो क्वालिटीचं काम आहे, जेव्हा बघावं तेव्हा कामच चालू असतं। त्याच्यामागचं काय लॉजिक आहे ते मला काही कळतच नाही, पण इतके वेळा कामं होतात पण क्वालिटी काही सुधारत नाही रस्त्यांची। काय म्हणतात, तुम्हाला काय माहिती असेल तर खाली कमेंटमध्ये मला सांगा। आता आपण इथून लेफ्टला जाणार आहोत आणि नाशिक हायवेला कनेक्ट होणार आहोत।
नाशिकचा ब्रिज किंवा मग त्याच्या पुढचा जो ब्रिज आहे ते दोन्ही ब्रिजचं काम चालू आहे. तर तिथे थोडंसं ट्रॅफिक लागतं आहे. बाकी कारण काय होतं, मोठा रस्ता आहे आणि अचानक ते मग छोटं होतं तर मग तिथे ट्रॅफिक आहे. बाकी जेव्हा आता आपण ठाणे सोडलं आणि पुढे आलो तिथपासून सिमेंटचा रस्ता बऱ्यापैकी रेडी झालेला आहे. तुम्हाला मी दाखवलंच. आता पुढे बघूया की काय परिस्थिती आहे. कल्याणचा जो टर्न आहे ना तिथपर्यंत पोचलो आहे. सो राईट मारलं की कल्याण येईल आणि कल्याण मग माळशेज करून नगरला वगैरे जाता येतं. तो रस्ता आहे. तर इथे जर तुम्हाला जायचं आहे तर पीक आवर्समध्ये थोडं कठीण आहे कारण काम बऱ्यापैकी अजून बाकीच आहे. जसं आता तुम्हाला दिसत पण असेल आजूबाजूला की कामं बाकी आहेत. म्हणजे अजून निदान 1 ते 1.5 वर्ष तरी लागणार आहे हे सगळं क्लिअर व्हायला. सो आता आपण बघूया किती वेळ लागतो अजून मला इगतपुरीसाठी 1.5 तास दाखवतात. इथून 3-4 किलोमीटर नंतर राईट मारायचं आहे. पण एक गोष्ट त्याच्या अगोदर करायची आहे, जमल्यास नाश्ता करून घ्यायचा आहे कारण की पुढे माहीत नाही आपल्याला काय रेस्टॉरंट्स असतील. पेट्रोल तर आपण फुल केलेलं आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. फक्त नाश्त्याचं नाही तर मग डायरेक्ट इगतपुरीला जाऊन नाश्ता करायचा. जे ढाबे आहेत ना सगळे ते ढाबे आलेत आणि ढाबे तुम्ही जसे क्रॉस करता ना त्याच्यानंतरच आपल्याला पुढे राईट मारायचं आहे. सो इथे आता एक बोर्ड गेला नागपूरसाठी राईट. तर तसं तर गुगल मॅप तुमच्याकडे आहेच. गुगल मॅपमध्ये रस्ता आता अपडेट झालेला आहे. ब्रिजचं काम चालू आहे तर आपल्याला सरळच जायचं आहे. तिथे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. ब्रिजच्या पुढे जायचं आहे. मेन रोडच आहे. मेन रोडवरच राईट येणार. आता इथे बघा समोर बोर्ड लिहिलंय समृद्धी महामार्ग 1 किलोमीटर. सो 1 किलोमीटर अजून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि हे बघा ढाबे जे मी बोलत होतो ना लेफ्ट साईडला सगळे ढाबे आहेत. नाशिक सरळ नागपूर राईट. सो आता आपल्याला इथून राईट मारायचं आहे.
काही दिवस सुरुवातीचे, नंतर मग एकदा आपल्याला प्रॉपर माहिती पडलं ना की काही इश्यू नाही. बघा एकदम व्यवस्थित राईट इथे त्यांनी दिलेलं आहे, समृद्धी महामार्ग राईट, नागपूर राईट. सो सरळ आपण गेलो असतो तर नाशिक आपल्या नॉर्मल रोडनी आपण इगतपुरीला गेलो असतो. आता आपण इथून एंटर करतोय समृद्धी महामार्गाच्या दिशेने. आत्ता आपण जो हायवे चढलोय ना हा मुंबई दिल्ली हायवे आहे, एक्सप्रेसवे. हा सरळ सरळ दिल्लीला जाणार, पण आपल्याला हा नाही पकडायचा आहे. पुढे जाऊन आपल्याला एक लेफ्ट आहे, तो लेफ्ट घ्यायचा आहे, सर्व्हिस रोड पकडायचा आहे आणि सर्व्हिस रोडवरनं मग आपण समृद्धी हायवे चढणार. तर ते तुम्हाला दाखवतो. हायवेची जी स्पीड आहे ती 4 व्हीलरसाठी 120 आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवेला चालवतो 100च्या स्पीडने, इथे 120ची स्पीड दिलेली आहे. म्हणजे रस्ता कसा असेल ना ते तुम्ही अंदाज लावू शकता. इथे समोर जो दिसतोय ना, सरळ आपण गेलो ना तर हा रस्ता जो जाणार आहे तो दिल्लीला जाणार आहे. आणि हा सरळ जो चाललाय ना रस्ता, आता जिकडनं आपण चाललोय तो रस्ता आहे नाशिकला जायला समृद्धी महामार्गासाठी. सो हा समृद्धी महामार्गाचा एक्झिट आहे. सरळ गेलो असतो तर दिल्ली. रिटर्न येताना ना हा बघा समोर आडवा ब्रिज दिसतोय, ब्लॅक कलरचं हे केलंय, तर तो आपण वरून येणार जेव्हा रिटर्न येणार तेव्हा डायरेक्ट खाली. आता आपण एक्सप्रेसवेवर आहोत. मुंबईवरनं जर तुम्ही इथे येताय तर नक्कीच समृद्धी महामार्ग कनेक्ट करण्यापर्यंत नक्की स्ट्रगल आहे. पण एकदा तुम्ही समृद्धी महामार्गाला कनेक्ट होत आहे तर मग त्यापुढे मस्त आहे, सुसाट आहे. म्हणजे आता इथून नॉनस्टॉप तुम्ही डायरेक्ट नागपूरपर्यंत जवळपास 700-750 किलोमीटर जाऊ शकता. आता आपण इथून चढलो आहे तर 30-31 किलोमीटरला शहापूर आहे आणि इगतपुरी आपल्याला एक्झिट मारायचा आहे. तर तो अंदाजे मला वाटतं अजून आपल्याला पाऊण तास वगैरे लागेल तिकडे जायला. शिर्डी काहीतरी 180 किलोमीटर आहे आणि नाशिक 120-130 किलोमीटर अंदाजे. सो आता पहिला टोल गेट जो आहे तो पण आलेला आहे. आता आपण बघूया की टोल किती लागतो. 2.6 किलोमीटर. गाडी आपण थांबवली, बराच वेळ ड्राईव्ह केला. तर इथे तुम्हाला वॉशरूम ब्रेक तुम्ही घेऊ शकता टोल नाक्याच्या इकडे. हा टोल नाका आहे, हे बघा. चला आता वॉशरूम ब्रेक घेतला आहे. ॲक्च्युली नाश्ता करायला थांबायचं होतं पण काय पॉसिबल झालं नाही. मी बघत होतो ढाबे वगैरे जे लागले तिथे पण ते बंद होते आणि मला ते तेलकट वगैरे नव्हतं खायचं, म्हणून म्हटलं आता इगतपुरीला जाऊनच काहीतरी खाऊ. सो इथून आता आहे ना आपल्याला जवळपास पाऊण तासाचं अंतर आहे ते कट करायचे. टोलचं एक वेगळं मला इथे समजलं आता की टोलचं आहे ना प्रति किलोमीटर वाईज रेट आहे. म्हणजे लाईट व्हेकल म्हणजे आपली गाडी जी आहे ती लाईट व्हेकलमध्ये येते, 4 व्हीलरमध्ये, तर त्याचे जे चार्जेस आहेत ना ते पर किलोमीटर 2.06 हा किलोमीटरचा हिशोब लागणार आहे. आपली गाडी जेवढे किलोमीटर चालणार तेवढा आपला टोल कट होणार आहे. आता मला माहीत नाही, हे पहिल्यांदाच आहे माझ्यासाठी पण. आता जेव्हा मी बाहेर पडेन तेव्हा माझे किती पैसे कट होतील ना ते मी तुम्हाला सांगतो. सो आता शहापूर इथून 28 किलोमीटर आहे, त्याच्या पुढे आपल्याला इगतपुरीला जायचं. सो ते पण मी तुम्हाला सांगेन की किती किलोमीटर आपलं झालं, मग त्या हिशोबाने आपण कॅल्क्युलेट करून सांगू.
सो आता मी मस्त रस्ता एन्जॉय करतो. असं काही हाय नाही, म्हणजे असं वळणं नाही आहे जसं कसारा घाट वगैरे आपल्याला लागला असता तसं पण नाही आहे. पण आपल्याला जे मेन बघायचं आहे तो म्हणजे इथला तो बोगदा, तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर काही शॉट्स आता तुम्ही म्युझिकवर एन्जॉय करा, मग आपण बोगदा जवळ आला की भेटूया. आमरस बोगदा हा वाशिंदमध्ये येतो. बोगद्याच्या अगोदर टिटवाळा संपलं आणि वाशिंद चालू झालं. छोटासाच आहे. शहापूरला पण पोचलो. कधी मी तर 70, 80, 90 फार तर या स्पीडनी चाललो आहे. थोडंसं आजूबाजूला बघत चाललो आहे. तर महत्त्वाचं म्हणजे की काहीच नाही, सरळ 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 जायचं आहे. आता इथे जर आपल्याला इगतपुरीला जायचं तर 2 रस्ते आहेत. एक आहे एकतर शहापूर एक्झिट मारायचा आणि कसारा घाट तुम्ही मस्त एन्जॉय करत इगतपुरी जाऊ शकता, किंवा मग सरळ जायचं. इगतपुरीला पण एक्झिट आहे, तो एक्झिट मारायचा. तर मला ॲक्च्युली इगतपुरीच्या अगोदर जायचं आहे, पण मी विचार करतो आहे की इगतपुरी आपण सरळ सरळ जाऊ एक्सप्रेसवेने आणि मग आपण थोडंसं मागे येऊ. आता शहापूरचा जो टोल नाका आहे तो आला आहे, तो लेफ्ट साईडला आहे, तो मी दाखवतो तुम्हाला. शहापूरचं एक्झिट मारायचं असेल तर हा इथे खाली टोल नाका दिसतोय, तिथून तुम्ही खाली उतरू शकता. इथे जे चार्जेस आहेत ते तुम्ही जेव्हा एक्झिट माराल त्यानंतरच तुम्हाला समजतील. आता तर आपण सरळ चाललो आहे. सो बघूया आता की पुढे कसा रस्ता आहे. इथून आहे ना इगतपुरी 49 किलोमीटर आहे, म्हणजे जो इगतपुरीचा एक्झिट आहे ना तो आपल्याला 49 किलोमीटर अजून जायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे इगतपुरीला जर तुम्ही जाताय तर आता भंडारदरा वगैरे जायचं असेल तर खूप बेस्ट झालं आहे, कारण की इगतपुरीचा जो एक्झिट आहे तो मारलात की लगेच राईट साईडला भंडारदराला जो रस्ता जातो तो आहे. सो आपलं जे ट्रॅफिक आहे ते स्किप होतं. फक्त आता पैसे बघायचे आहेत आपल्याला की किती टोलला द्यायला लागतात. कारण असं पटकन कॅल्क्युलेशन समजत नाही आहे, तर ते जेव्हा आपण एक्झिट मारू तेव्हाच आपल्याला समजेल. अशा प्रकारे पहिलं दर्शन झालेलं आहे बोगद्याचं. जो बोगदा आहे तो आपल्याला आता दिसायला लागला आहे. बोगद्याचं नाव आहे सरलांबे टनल.
लोकल. केलेला आहे आपण. तरी स्पीड कॅमेरा नाही आहेत असं वाटतंय, कारण की मी ते ॲप पण चालू केलं त्याच्यामध्ये तर रस्ताच दिसत नाही आहे. तर स्पीड कॅमेरा तर लांबची गोष्ट इथे दिसेल, अजून तरी नाही आहे. तसं तर 120ची स्पीड आहे, पण मी तुम्हाला सांगेन की लिमिटमध्येच चालवा, गाडीला जेवढं झेपतंय तेवढंच. आता माझी गाडी जुनी आहे, 100ला चालते, आरामात चालते. 110-120 मी नाही चालवत. आपली गाडी आपल्या गाडीच्या हिशोबाने. तुमची जर नवीन गाडी आहे तुम्ही चालवा, पण कंट्रोलमध्ये. गाडी आपल्या कंट्रोलमध्ये असली पाहिजे. पावसाने मस्त काळोख केलेलं आहे आणि बघूया आता पाऊस मिळतोय का, कारण की मला वाटतं मेच्या एंडला पाऊस पडला आहे, त्याच्यानंतर पाऊसच नाही आहे. आज तरी थोडा पाऊस पडला पाहिजे. एकदा सेम ब्रिज आलाय, त्याच्यानंतर बोगदा. हा मला वाटतं तिसरा बोगदा आहे मुंबईपासून आपण निघून. त्याचं नाव नाही लिहिलंय. पुढे आता 16 किलोमीटर राहिले म्हणजे आपला जो एक्झिट आहे तो. ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला वाटतोय आता तरी. गाडी थोडी नाचते, ठीक आहे. आता ते काय सिमेंटचा रस्ता असल्यामुळे हे होणारच थोडंसं, पण मजा येते. फक्त काय की जे रॉ एक्सपिरियन्स होता ना जो पहिल्याचा, तो नाही राहिला आहे. आता फक्त पळवा हाच एक्सपिरियन्स आहे. बाकी जो निसर्ग आहे म्हणा, तो तेवढा जो जुन्या रस्त्याला जो आहे ना मजा,
ती नाही आहे. आता इथे बघा ना, समोर बघा, तुम्हाला मी दाखवतो. आता 4था बोगदा आलाय, वाशाया बोगदा, वाशाया टनल. आपण छोटासाच आहे. मस्त वारली पेंटिंग केली आहे लेफ्ट साईडला बघा. प्रत्येकाला वेगवेगळ्या थीम आहेत मला वाटतं. बोगदा पण पार केला आणि आता 5वा बोगदा जो आहे तो प्रॉपर मोठा बोगदा दिसतोय. कदाचित आज तो मेन बोगदा असेल आणि इथे वेगळे नावं पण दिसतात. त्याच्या अगोदर मला समोर सह्याद्री पण दिसतो. सो सह्याद्रीच्या आतमधून आपण आता जाणार आहोत, जे या रोडचं मेन हायलाईट आहे ते. सो चला बघूया. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. हा आहे इगतपुरी बोगदा, म्हणजेच जो इथलं जे मेन हायलाईट आहे तो बोगदा आलेला आहे इगतपुरीचा. हा किती आहे ना ते मी तुम्हाला सांगतो. इथून आपण काउंट करूया. हा मोठा आहे, म्हणजे आपण कसारा घाट आता स्किप करतोय या बोगद्याच्या माध्यमातून. कधी कधी असं विचार करतो डोंगराच्या आतमधून कसं काय हे लोक ह्या टेक्नॉलॉजी असा अख्खा मला दिसतो डोळ्यांनी, असा पूर्ण असं टर्न आहे, भारी बनवत आहे. म्हणजे आता मला वाटतं 3 किलोमीटर तर मी आलो आहे आतापर्यंत आणि अजून पण दिसतोय लांबच्या लांब. आता मी आहे ना ओव्हरटेकिंगवाल्या लेनमध्ये, तर लेन जरा चेंज करतो कारण मागे पण गाड्या आहेत, त्यांना जाऊन देऊया. भारी आहे, तुम्ही पण बघा. आता 5 किलोमीटर झालेत. मी जेवढं ऐकलंय हा मला वाटतं 9 ते 10 किलोमीटरचा बोगदा आहे. एक विशेष तुम्हाला विनंती आहे, जेव्हा तुम्ही बोगद्यामधून जाताय ना तर तुमच्या ज्या हेडलाईट्स आहेत त्या ऑन करा. त्याच्याने काय होतं की मागच्या गाडीला आपल्याला आणि माझ्या मागे कोण असेल तर त्यांना दोघांना पण आहे ना एक होतात ना की दिसतं की मागून गाडी येते किंवा आपल्या पुढे गाडी आहे. जसं की माझ्या मागे आता एक गाडी आहे, तिने हेडलाईट लावली आहे, जो मला अंदाज आहे आता संपत आला आहे मला वाटतं.
अंदाज येतो की मागे गाडी आहे, आणि पुढे ज्या गाड्या असतात त्यांची पण विजिबिलिटी चांगली राहते. त्यामुळे अजून एक गोष्ट होते की तुम्हाला जे इंडिकेटर्स जे चालू करतात ना पार्किंग लाईट, ते चालू नसतात करायचे. त्याचं पण एक महत्त्वाचं कारण म्हणजे की जेव्हा तुम्ही राईट लेफ्ट करता ना, तेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही राईटचं इंडिकेटर दिलं किंवा लेफ्टचं दिलं, पण पार्किंग लाईट चालू असल्यामुळे ते इंडिकेटर्स काम नाही करत. सो ते लक्षात ठेवा की तुमची जी लाईट असते, जी हेडलाईट असते, ती चालू करा पूर्ण आणि बोगद्यामध्ये गाडी चालवा. विशेषतः हे जे एवढे मोठे बोगदे आहेत ना, त्याच्यात खास करून काळजी घ्या. आता इथे आहे ना कसं आहे की 100ची स्पीड आहे. सो 100च्या स्पीडने जेव्हा गाड्या जातात तेव्हा त्यांना तुमची गाडी पण त्यांना दिसली पाहिजे, कारण काही काही ठिकाणी ब्लाइंड स्पॉट्स असतात, जसे टर्न आहेत, शार्प टर्न आहेत आतमध्ये. सो तुम्ही नक्कीच काळजी घ्या. आणि इथे कॅमेरेज लावलेले आहेत. जरी स्पीड कॅमेरे नसले तरी बोगद्यामध्ये कॅमेरे आहेत, तर ओव्हर स्पीडिंग किंवा कट वगैरे मारू नका, नाहीतर तुमच्यावर फाईन पडू शकतो, नक्कीच पडू शकतो. सो आता आपण जवळपास 7-8 किलोमीटर आले. मला एक्झिट दिसायला लागले, सो तुम्हाला दाखवतो आता. जसं मी तुम्हाला बोलतो, एक पुढे गाडी आहे, तिने हेडलाईट नाही लावली आहे, तर ती दिसत नाही आहे आपल्याला, पण या गाडीने हेडलाईट लावली आहे. बघा, विजिबिलिटीमध्ये खूप फरक पडतो. आता आपण एक्झिट मारतोय समोर इगतपुरीमध्ये. संपला की लगेच आपल्याला एक्झिट मारायचं आहे इगतपुरीसाठी. इगतपुरीमध्ये आलो पण. स्कॅन झालेला आहे आपला, आणि आता पैसे किती कट झाले ते आपल्याला मेसेज येईल, त्याच्यामध्ये समजेलच. आता आपल्याला आहे ना नाशिक इगतपुरी एक्झिट हा इथूनच बाहेर जायचं आहे. सो इथून आपण डायरेक्ट जो जुना रस्ता आहे नाशिक हायवे त्याला कनेक्ट होऊ. जर आपल्याला जर भंडारदरा जायचं आहे तर इथून राईट मारायला लागलं असतं. सो इथून राईट मारायचा तर भंडारदरा आपण जाऊ. आता आपण लेफ्टला चाललोय कारण आपल्याला इगतपुरीला जायचं आहे. तर आता आपण आहोत नाशिक हायवेला आलेलो आहे, आणि आता आपल्याला लेफ्ट मारायचं आहे, कारण की जो इगतपुरीचा लेफ्ट वे टू मुंबईला जाण्याचा मार्ग, आपण टुवर्ड्स कसारा घाट चाललोय, परत सर्व्हिस रोड. इथे इगतपुरीला जेव्हा आपण येतो ना तर इथे थोडंसं कन्फ्युजिंग आहे. मी सर्व्हिस रोड पकडलाय आणि चाललोय टुवर्ड्स कसारा घाट. मला म्हणजे जे आता आपण शूटसाठी चाललोय ना तर ते आहे इगतपुरीच्या जवळच, म्हणजे घाटन देवी मंदिर आहे ना त्याच्या इथे जवळच आहे. तर थोडंसं मागे जायला लागतंय. जर आपण शहापूर एक्झिट मारला असता आणि सरळ आलो असतो तर मग मुंबई नाशिक हायवेनी आपण डायरेक्ट आलो असतो. आता थोडंसं पुढे आलो, आता मागे चाललो. जास्त नाही, 2-5 मिनिटाचा फरक आहे, पण म्हटलं की चला एक्सप्लोर करू. आता मी काय करतो, मला तो मेसेज चेक करावा लागेल की किती पैसे झालेत. तर
मी डायरेक्ट माझ्या लोकेशनला पोहोचतो, तिथे चेक करतो आणि तुम्हाला सांगतो की आपल्याला कितीचा टोल बसला आहे ते, म्हणजे किती टोल आपल्याला भरायला लागला आहे. चला आता मी प्रॉपर्टीवर पोहोचलो आहे. याचा शूट आपण करणारच आहोत, तर त्याचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही बघालच. सो टोलचं मी चेक करत होतो, फक्त आहे ना फक्त 160 रुपये आपले कट झाले. म्हणजे आपण जे सुरुवातीला चढलो, मला वाटतं कल्याणनंतर जे ढाबे आहेत भिवंडीचे, त्याच्यानंतर आपण वर चढलो, ते डायरेक्ट इगतपुरीला आपण बाहेर पडलो. सो तिथे जेवढं डिस्टन्स आहे ना त्या मानाने आपण 160 रुपये पे केले, जे की खूप स्पीडमध्ये आपण आलो. मी पोचलो 9:54 टोल नाका क्रॉस केला, म्हणजे 10 आपण पकडूया. 10 वाजता मी इगतपुरी, म्हणजे मी 7 वाजता घरातनं निघालेलो, 7 ते 10 म्हणजे 3 तासामध्ये मी आलो इगतपुरीमध्ये. हेच जर मी आता कसारा घाट वगैरे करून आलो असतो ना तर ट्रॅफिक होतं. सो तिथे थोडंसं अर्धा तासाचा वगैरे डिस्टन्स आपलं, म्हणजे टाईम जास्त गेला असतो. ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला आहे. आणि 160 रुपये टोल म्हणजे मला वाटतं मला फक्त हे जे 160 रुपयाचे जे टोल आहे तेवढंच लागला. जर जुन्या हायवेने आलो असतो तर तुम्हाला पण माहिती आहे की तिथे पण आपल्याला टोलचं चार्जेस द्यायलाच लागतं. मला वाटतं 100-110च्या आसपास आहेत. लास्ट टाइम आता मी आलेलो मला आठवत नाही, पण 100च्या आसपास तर नक्कीच आहे. मग त्या मानाने ठीक आहे, म्हणजे आपण तेवढ्या स्पीडने येतो. आणि मी तर 70, 80, 90 याच रेंजमध्ये आलो. जर तुम्ही अजून थोडंसं स्पीड आणि आलात तर अजून 10-15 मिनटं लवकर पोहोचाल, एवढंच आहे. बाकी एक्सपिरियन्स चांगला होता, रस्ता चांगला आहे. जे बोरिवलीला राहतात म्हणजे माझ्यासारखे जे मुंबईला राहतात त्यांच्यासाठी समृद्धी महामार्गापर्यंत येईपर्यंत स्ट्रगल आहेच. पण पुढे तुम्ही एकदा समृद्धी महामार्गाला लागलात की अगदी नागपूरपर्यंत नॉनस्टॉप जाऊ शकता. एक महत्त्वाची गोष्ट, जे वॉशरूम होतं ते टोल नाक्याला मला लागलं तेवढंच, त्याच्यानंतर आधीमध्ये काहीच नाही आहे. म्हणजे अगदी पेट्रोल पंप पण नाही आहे ना काहीच आहे. त्याच्यामुळे जिथे जिथे टोल नाके आहेत तिथेच फक्त आता सध्या वॉशरूमची सुविधा आहे, बाकी कुठे काही नाही आहे. तर तुम्ही जी गाडीचं जे फ्यूल आहे, एअर आहे, ते सगळं बघा आणि मगच तुम्ही समृद्धी हायवे चढा. सो चलो भेटूया आता याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथे आपण थोडंसं इगतपुरी एक्सप्लोअर करणार आहोत. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे, मस्त. इथून माउंटन व्ह्यू आहे, समोर ट्रेन जाते. तर ते व्हिडिओ पण तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बघायला मिळेल. आणि लॉंग व्हिडिओ पण करू एक इथलं जे आजूबाजूचे स्पॉट आहे त्याचा, तर तो पण व्हिडिओ नक्की बघा. सो चलो बाय.